नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर आज 9 फेब्रुवारी म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आज निकाल आहे. 7 फेब्रुवारीला मतदान झाले होते आणि तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की अजितदादा यांच्या निधनामुळं 2 दिवस हे मतमोजणी लांबलेली. मतमोजणीच नाही तर मतदान हे 5 तारखेचं 7 तारखेला आणि मतमोजणी 7 तारखेची 9 तारखेला. तर आज ते दिवस आलेला आहे की आज 9 फेब्रुवारी असल्यामुळं आज 10 वाजल्यापासून सकाळी मतमोजणी, आत्ता 9:30 वाजलेले आहेत. आता अर्ध्या तासातच मतमोजणी चालू होईल. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं तुम्हाला माहिती पहिल्यापासूनच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती हे एकदम अटीतटीच्या लढती असतात. आणि ह्या आपल्या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ह्याला आता एक दुःखाची किनार आहे अजितदादांमुळं. पण निवडणूक झालेली आहे आणि मतदान झालेलं आहे. आता मतमोजणी आज होणार आहे आणि अजितदादांच्या पक्षानं आणि जवळजवळ सगळ्याच पक्षाने जल्लोष करायचा नाही असं तसं ठरवलेलं आहे. बघू ते आता किती लोक पाळतात ती. तर 12 जिल्हा परिषद आहेत, त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, लातूर, धाराशिव, परभणी ह्या जिल्हा आहेत. कोल्हापूर आणि लातूर ह्या 2 जिल्हा परिषदा सोडून बाकी जवळजवळ एक्झिट पोलमध्ये महायुतीचीच सत्ता येईल असं सांगितलं आहे. त्यात म्हणजे आता एक विशेष गोष्ट की पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या पक्षाला 30च्या वर जागा येतील म्हणजे जिल्हा परिषदच्या, आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10-11च्या आसपास येतील जागा असं सांगितलं. म्हणजे त्यांना दोघांचा पक्षाच्या सदस्य मिळून स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळेल. कारण पुणे जिल्ह्यात आता महाराष्ट्रातच एक अजितदादांविषयी भावनिक लाट आहे, पण त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात तर जास्तच येते. आणि त्याचं ते निकालात एक्झिट पोलमध्ये दिसतं आहे की लोकांनी भरभरून राष्ट्रवादी काँग्रेसला, अजितदादांच्या पक्षाला मतदान केलेलं आहे. आणि ते जसा एक्झिट पोल आहे तसाच निकाल लागेल असा बऱ्याचशा जणांचा अंदाज आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची मिळूनच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल. आणि तसंच लातूरमध्ये काँग्रेसचं थोडं लक गोष्ट आहे की शक्यता आहे की लातूरमध्ये सगळ्यात जास्त मोठा पक्ष होईल, पण स्पष्ट बहुमत मिळेल अशी याची गॅरंटी नाही. बाकी जवळजवळ म्हणाल्यानंतर तर सगळीकडे महायुतीचंच, कारण ही लढतच महायुतीच झालेली. जसं नगर परिषदाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कसं होतं की सगळ्या एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे तिघंच प्रचार सभा घेत होते आणि तिघांमध्येच फाईट झाली आणि तिघाचेच 1, 2, 3 नंबरला आले त्यांचे नगराध्यक्ष. तीच सेम पोझिशन आता ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ह्या तिघातच जास्त लढत झालेली, जास्त प्रमाणात. विरोधी पक्ष काय एवढा ॲक्टिव्ह नाही काँग्रेस सोडून. मग आता काय होतं आहे ती आता 10 वाजायच्या नंतर आपल्याला कळलंच. पण जास्तीत जास्त शक्यता ही महायुतीच्याच एक्झिट पोलची. आणि खाली वातावरण हे तसंच दिसतं की महायुतीकडेच निकाल लागेल असं ग्राउंडवर हे वातावरण आहे. मग आपण आता 10 वाजताचा वाट बघू आणि नंतर निकाल लागल्यावर आपण दुसरा व्हिडिओ काढू. तोपर्यंत थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.